EPFOने UAN आणि आधार लिंक करण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे आणि यामुळे ELI योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार असून अनेक कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। जुन्नरमधील कोकणकडा भागात तलाठी रामचंद्र पारधी आणि कॉलेज विद्यार्थिनी रुपाली खुटाण यांचे मृतदेह 1200 फूट खोल दरीत आढळलेत। दोघे काही दिवसांपासून बेपत्ता होते आणि आत्महत्येचा संशय पोलीस तपास सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, मंत्र्यांच्या सहाय्यकांना मूळ विभागात जाण्याचा अल्टिमेटम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात परत जाण्याचे आदेश दिलेत। या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे असा इशाराही त्यांनी दिलाय। सरकारी कर्मचाऱ्यांनी मूळ विभागात काम करणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मनसे सेनेची युती न झाल्यास मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही असा इशारा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलाय। त्यांनी आदित्य ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांची भेट घेऊन युतीसाठी पुढाकार घ्यावा असं देखील स्पष्ट सांगितलंय। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर ठेवण्याची मागणी केली आहे। याला मराठा संघटनांसह संभाजी ब्रिगेड, RPI आदींचा विरोध असून ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी सुरू आहे आणि हा वाद तापलाय। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की फक्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करून संपत्ती आपल्या नावावर झाली असं मानणं बरोबर नाहीये। भूपटावरील कायदेशीर मालकी सिद्ध करण्यासाठी दस्तऐवज, वास्तविक ताबा तसेच भरणा आणि इतर कागदपत्रांची तपासणी अनिवार्य आहे। म्हणजेच विक्री, लेखी, खाता प्रमाणपत्र, कर रसीद, गैरअपहरण प्रमाणपत्र म्हणजेच NOC, ताबेले दस्तऐवज आणि मालकाचे पुरावे यांची पूर्तता पाहिजे आणि या निर्णयामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांची सर्व दस्तऐवज नीट तपासणे देखील आवश्यक बनलंय, ज्यामुळे फसवणूक कमी होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत। एसटीने लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी योजना जाहीर केली आहे। लवचिक भाडे फ्लेक्झिबल फेअर योजनेअंतर्गत आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत मिळणार आहे। ही योजना जुलै 2025 पासून लागू होणार असून जुलै, सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या कमी गर्दीच्या हंगामात लागू केली जाणार आहे। उदाहरणार्थ दादर ते स्वारगेट शिवनेरी बसचं तिकीट 600 रुपयांऐवजी 510 रुपयांमध्ये मिळू शकतं आणि या योजनेमुळे खासगी बस सेवांशी स्पर्धा करताना एसटीला प्रवासी पुन्हा आकर्षित करता येणार आहेत असा विश्वास महामंडळाने व्यक्त केलाय। आर्थिक अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। 2 लाख रुपयांपर्यंतचं गोल्ड लोन घेणाऱ्यांना लवकरच RBI कडून नवे नियम लागू होणार आहेत आणि यामुळे लहान कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे। रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2025 मध्ये गोल्ड लोनसाठी काही मसुदा मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली होती, मात्र अर्थ मंत्रालयाने त्यावरती आक्षेप घेत लहान कर्जदारांसाठी सवलतीची मागणी केली आहे आणि त्याचनुसार 2 लाखांपर्यंतचं लोन घेणाऱ्यांना नव्या नियमांमधून सूट देण्याची शक्यता आहे। या नव्या गाईडलाईन्समुळे गावातील गरीब आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना लवकरच आणि सुलभपणे कर्ज मिळू शकणार आहे। तसेच बँका आणि NBFC संस्थांना नियम लागू करण्यासाठी 1 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत दिली जाऊ शकते। शिवसेना पक्षाच्या तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा महिला विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती पक्षातील नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचं देखील मानलं जातंय। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असतानाच शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार टीका करत त्यांना महाराष्ट्राचे शत्रू असं ठरवलंय। राऊत म्हणालेत की मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत आणि हिंदी सक्ती केली जाते, हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे। त्यांनी शिंदेंना थेट ओपन चॅलेंज देत विचारलंय की तुम्ही मराठी माणसाच्या बाजूने आहात की दिल्लीच्या दबावाखाली।